म्हणून तिथे जाऊन त्यांना परतावं लागतंय, एका मतदान केंद्रावरून दुसऱ्या मतदान केंद्रावरती जावं लागतंय। आता आपण पुन्हा एकदा आलोय या ठिकाणी, पाहतोय आपण थेट दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवरती, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मतदान करून बाहेर पडाले। धरमपेठ हे त्यांचं मतदान केंद्र आहे आणि तिथून मतदान करून ते बाहेर पडलेत। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आई आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी दोघांनीही आईला हाताला धरून मतदान केंद्रात नेलं होतं आणि मतदानाचा हक्क त्यांनी आता बजावलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, फडणवीसांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, बोटाला लावलेली शाई ते दाखवतायत। तर दुसरीकडे दुसरी दृश्य आपण पाहतोय, भाजपचे अजून एक ज्येष्ठ नेते मंत्री मंगल प्रभात लोढा आपल्याला दिसत आहेत, ते देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या सरकारमधले दोन महत्त्वाचे नेते, भाजपचे नेते, एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे मंत्री मंगल प्रभात लोढा आपल्याला दिसत आहेत। एकाने मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्या पद्धतीने शाई ते दाखवतायत, आम्ही मतदान केलंय हे दाखवतायत, तर दुसरीकडे मतदान केंद्रामध्ये गेलेत मंत्री मंगल प्रभात लोढा। येऊया धरमपेठ या मतदान केंद्रावरती, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यानंतर आपल्या मातोश्रींना पुन्हा हाताला धरून ते गाडीकडे जात आहेत आणि नंतर ते घरी प्रस्थान करतील। ही दृश्य आपण पाहतोय सध्या नागपुरातली दृश्य, ज्या ठिकाणी धरमपेठ या मतदार केंद्रावरती देवेंद्र फडणवीसांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यांनी आपल्या बोटावर लावलेली जी शाई आहे ती दाखवलेली आहे। ही शाई प्रतीक असते की आम्ही मतदान केलेलं आहे आणि या लोकशाहीत आमचाही वाटा आहे, आमचं एक मतदान सुद्धा या संपूर्ण निवडणुकांसाठी महत्त्वाचं आहे। जो नेता आपण निवडून देणार आहे, जो आपल्या समस्या पाहणार आहे, समस्या सोडवणार आहे, त्याला मतदान करायचंय आणि त्याला निवडून द्यायचंय। त्यासाठी आपलंच जीवन जे आहे ते सुलभ करण्यासाठी खरं तर या सगळ्या प्रक्रिया असतात, मतदानाच्या या प्रक्रिया असतात। लोकशाही बळकट करण्यासाठी ही मतदानाची प्रक्रिया असते। स्थानिक संस्थांच्या ह्या निवडणुका आहेत, ज्यामध्ये स्थानिक पातळीवरचे आपले नेते आपण निवडून देत असतो, ज्यांच्याशी आपला थेट संपर्क होत असतो। हे सगळे नेते सामान्य जनता आणि प्रशासन यांच्यामधला दुवा असतात आणि त्यानुसारच त्यांना निवडून देणं हे प्रत्येक मतदाराचा खरं तर मूलभूत हक्क असतो। त्यांनी तो हक्क बजावला पाहिजे आणि आपला नेता आपण निवडून दिला पाहिजे, कारण की तोच नेता आपल्या समस्या सोडवत असतो आणि तो जबाबदार असतो। आपण त्याला प्रश्न विचारू शकतो जर कुठल्या आपल्या समस्या पूर्ण झाल्या नाही आणि तशा पद्धतीनेच त्या राहिल्या तर। एकंदरीतच प्रशासन आणि सामान्य नागरिक असं हे नातं असतं जे जोडलं जातं याच मतदानाच्या प्रक्रियेतून आपल्या मतदानाचा हक्क बजावून। ही थेट दृश्य नागपुरातली धरमपेठ या मतदार केंद्रावरची, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले होते। त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, आपल्या मातोश्रींना आणि आपली पत्नी अमृता फडणवीस यांना त्यांनी गाडीकडे सोडलंय। त्यानंतर आता ते तिथून जाताना आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTV मराठीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय, ज्यांनी आज अगदी काही वेळापूर्वी धरमपेठ या मतदार केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावलाय। तर नागपुरातील जी निवडणूक आहे महानगरपालिका ती देखील प्रतिष्ठेची झालेली आहे, कारण की या ठिकाणी भाजपचे सगळेच नेते दाखल झाले होते। अगदी नागपुरात शेवटचा जो दिवस त्यांनाच ते नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरची निवडणूक किती महत्त्वाची वाटते? सगळ्यात महत्त्वाची नागपूरची निवडणूक आहे। आपण नागपूरचे आहोत, नागपूरहून पुढे आलेलो आहोत आणि नागपूर गड आहे महाराष्ट्राचा, तर मला वाटतं खूपच जरुरी। विकास किती महत्त्वाचा आहे मतदान करताना लोकांमध्ये, सामान्य मतदारांच्या मनामध्ये? मला वाटतं सगळ्यात अव्वल मुद्दा म्हणजे विकासाचाच आहे। विकास प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी विकास आपल्या शहरात चालू झालेला जो आपल्याला दिसतोय त्याची गंगा घरापर्यंत प्रत्येकाच्या पोहोचणार। काही लोकांनी भावनेचं राजकारण केलं या संपूर्ण निवडणुकीमध्ये। आता प्रत्येकाच्या एक स्टॅन्स असतो, काही नसेल तर लोकशाही सुदृढ करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे। मी नेहमी असं म्हणतो की मतदान जो आहे हा केवळ अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे आणि मतदान न करणं याचा अर्थ लोकशाहीमध्ये कुठेतरी आपल्या कर्तव्याचं पालन न करण्यासारखं आहे आणि म्हणून मी मतदान केलेलं आहे आणि सर्वांना विनंती करतो, सगळ्यांनी मतदान करावं, भरघोस मतदान करावं। चांगलं मतदान झालं तर चांगले लोक निवडून येतात, त्यांनीच विकास होतो। चांगली शहरं तयार करायची असतील
तर महाराष्ट्रातल्या 29ही महानगरपालिकेतील सर्व जनतेला मी आव्हान करतो, मोठ्या प्रमाणात मतदान करा. कल आपके हल्ला झाला नागपूरमध्ये, तुमच्या उमेदवार हल्ला झाला, गालबोट लागला लोकशाहीच्या या उत्सवाला. अतिशय वाईट प्रकारे आमचे उमेदवार श्री भूषण शिंगणे हे ज्यावेळी गोरेवाडाला गेले होते त्यावेळी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी अतिशय भ्याड हल्ला केला. त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, सोबत त्यांचं डोकं फोडलं. लोकशाहीमध्ये निवडून येता येत नाही म्हणून ठोकशाही करायची हे अतिशय चुकीचं आहे. पण त्यांनी किती हल्ले केले तरी देखील त्याचा परिणाम होणार नाही, लोकशाही जिंकेल. देवेंद्रजी शाईच्या ऐवजी मार्कर पेन यावेळेस वापरण्यात येत आहे, तो पुसल्या जातोय असा आरोप होतोय. राज ठाकरे यांनी आरोप केलाय आणि अनेक ठिकाणी काही घटनाही समोर आल्या. असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतं आहे की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे. हिंदी में बताइए कि आपने मतदान किया है कि आह्वान करेंगे? हिंदी में बताया विकासाचा मुद्दा काय चालणार आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल, हा मला विश्वास है. हिंदी में बताया. हमारी म्यूनिसिपल कॉरपोरेशन का चुनाव हो रहा है. हमारे लोकतंत्र की एक ऐसी इकाई है जिसको हम लोकतंत्र की मूलगामी आधारशिला कह सकते हैं. इसलिए इसमें मतदान करना ये बहुत महत्वपूर्ण है. जिनका भारत के लोकतंत्र पर विश्वास है ऐसे सभी लोगों से मेरी प्रार्थना है कि आप मतदान के लिए जाइए. मैं ऐसा मानता हूँ कि मतदान ये केवल आपका अधिकार नहीं है, तो ये आपका कर्तव्य भी है. लोकतंत्र में अगर हम अच्छा शासन चाहते हैं तो हम मतदान के लिए जाएं. इसलिए मैंने भी मतदान किया है. मैं सभी को अपील करता हूँ, आप भी मतदान कीजिए, बड़े से बड़ी संख्या में मतदान कीजिए. कोई भी अपने घर पे नहीं रुके, सभी लोग लोकतंत्र के इस उत्सव में सम्मिलित हो, ऐसा मैं सबसे निवेदन करता हूँ. मुख्यमंत्री जी, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ, बीजेपी के उम्मीदवार पर हमला हुआ और ये चुनाव आप पे भी काफी टीका टिप्पणी की गई, मिमिक्री की गई. किस तरह चुनाव जा रहा है, क्योंकि उम्मीदवारों पे भी हमले शुरू हो गए हैं? देखिए, नागपुर के हमारे उम्मीदवार श्रीमान भूषण शिंगणे, इनके ऊपर कांग्रेस के लोगों ने जानलेवा हमला किया. उनका हाथ टूटा, उनके पैरों पर भी चोट आई है, सिर पर भी चोट आई है, साथ में जो थे उनका भी सिर फूटा है. और एक प्रकार से चुनाव जब जीत नहीं सकते तो इस प्रकार से हमला करना ये लोकतंत्र को कालिक पोतने जैसा है. लेकिन इसका जवाब जनता देगी. और जो आपने कहा, मुझे ऐसा लगता है कि जिन्होंने भी मुझ पर कुछ कहा होगा उनको भी जवाब जनता ही देगी. प्रशासन चुनाव जिताने के लिए लगा हुआ है, लेकिन वो ऐसा होने प्रशासन भारतीय जनता पार्टी महायुति को जिताने का प्रयास कर रहा है. मुझे ऐसा लगता है कि अभी विपक्ष ने नई स्क्रिप्ट लिखनी चाहिए. ये स्क्रिप्ट घिस गई, इसके खिलाफ वो हाई कोर्ट में हारे, सुप्रीम कोर्ट में हारे, सुप्रीम कोर्ट ने उनको लताड़ा, बावजूद उसके वही स्क्रिप्ट उनकी चल रही है. और इस बात से एक चीज़ बहुत पक्की हो जाती है कि हमारे इस चुनाव में हमारी जीत ये पक्की दिखती है, क्योंकि अभी से अगर हमारा विपक्ष कल की हार के बाद क्या बोलना है इसकी प्रैक्टिस कर रहा है तो मुझे लगता है कि ये जीत निश्चित है. आणली मुंबईत, त्याचं नाव योगायोगानं पाडू असं आहे. त्याच्यावर त्याचं वाटून राहिलं आपण पडू की काय त्याच्याबद्दल? त्याचं नाव पॅड युनिट आहे, पॅड युनिट. त्याचं नाव केलं पाडू. दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलं आहे, मुंबई महानगरपालिकेचे
आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक आणलेली नाही. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्या सिलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हजला बोलवलं, ते उपस्थित होते, त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं आणि ही आम्ही का वापरतो आहे सांगितलं. ही सरसकट वापरली जाणार नाही, ही रिडंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे. म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल, याचा डेटा वापरला जाणार नाही. फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो, अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही. देवेंद्र मार्कर का इस्तेमाल किया जा रहा है, तयारी सुरू सवाल उठा रहा है. झाली की झेडपीची तयारी सुरू झाली आहे? नाही, रिलॅक्स व्हायला आम्हाला वेळच नाही आहे. आता झेडपीची तयारी सुरू करावीच लागेल, पण त्याच्या आधी मी डावोसला जाऊन येणार आहे. देवेंद्र जी, मार्कर का इस्तेमाल किया जा रहा है, इनके जगह विपक्ष सवाल उठा रहे हैं. देखिए, अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है. अब इसको मिटा के दिखाइए. देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है. ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो. इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए, और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए. मैं तो बोलता हूँ ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए. चुनाव निष्पक्ष होने चाहिए, लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना ये गलत बात है. 29 में से कितने में असं ऐकलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे असं आवाहन त्यांनी संपूर्ण राज्यातल्या जनतेला केलं आहे. सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करा असं ते म्हणाले. मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ज्या लोकांनी पाडू या मशीनवर सुद्धा आक्षेप घेतले त्यांच्यावर सुद्धा त्यांनी खरं तर निशाणा साधलेला आहे. मतदान करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले आहेत.